दरम्यान धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे असं वक्तव्य केलंय संजय जाधव यांनी। बीडमध्ये सत्तेची मस्ती जास्त झाली आहे असा दावा संजय जाधव करतायत। दरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। आपल्यासोबत परभणीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव। सर, काय सांगाल? आज मूक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आजच यातील 2 प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली। बघा, शेवटी हा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। एखाद्या पूर्ववैमनस्यातून, एखाद्या महिलेच्या प्रकरणातून, एखाद्या प्रॉपर्टीच्या वादातून एखादा इन्सिडन्स घडला तर आपण त्याला एखादी काहीतरी ग्लॅमर आहे, काहीतरी पार्श्वभूमी आहे असं समजू शकतो। पण इथं कुठलीही पार्श्वभूमी नसताना फक्त इगो किंवा भाईगिरी ह्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचा निर्गुण खून करणं ही ह्या महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे। त्यामुळं अशा नराधमांना पोलिसांनी तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा कशी लागेल या दृष्टिकोनातून पावलं उचलली पाहिजेत, या मताचा मी आहे। आणि म्हणून आज परभणीमध्ये जो काही त्यांच्या कैलासवासी संतोष देशमुखच्या स्मरणार्थ मोर्चा निघतोय। पुण्यामध्ये सगळेजण आता वाल्मिक कराड असतील किंवा मग इतर जे हे आरोपी आहेत त्यांनाही पुण्यातूनच पकडले। कुठं जरी असले तरी मला वाटतं ह्यांनी पुणे गाठलं असावं आणि पुण्यातून सोयीनं आपल्या आपल्या भूमिका त्या ठिकाणी पार पाडण्याची भूमिका त्यांनी घेतली असावी। तर ह्यामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू झालेली, काय वाटतं यामध्ये? आता मला काय म्हणायचं आहे, धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा हा विषय साहजिक आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे काही वेगळे नाहीत अशी आजपर्यंतची आपण जर हिस्ट्री बघितली, गेल्या अनेक वर्षापासून ह्या दोघांची मैत्री आहे। आणि ही सत्तेची मस्ती जर जिरवायची असेल तर ह्याला सत्तेच्या बाहेर ठेवावं लागेल आणि हा केस निकाली लागेपर्यंत ह्या व्यक्तीनं कुठल्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू नये अशा दृष्टिकोनातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असावी, यामध्ये काही दुमत नाही। यामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामाही घेऊन त्यांना बाजूला ठेवण्याची मागणी त्यांनी केलेली। कॅमेरा पर्सन धनंजय दानुटेसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।